नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. हे MCQs तुम्हाला परीक्षेला उपयुक्त ठरतील. सादरकर्ता मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर सध्या कार्यरत आहे. चला तर पाहूया समकालीन भारत आणि शिक्षण कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन या पेपरमधील काही प्रश्न. त्या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की महात्मा गांधींजींनी इसवी सन डॅशमध्ये नई तालीम ही नवीन शिक्षण पद्धती लोकांसमोर मांडली. 1932, 1930, 1937, 1942. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 1937. महात्मा गांधीजींनी इसवी सन 1937मध्ये नई तालीम ही नवीन शिक्षण पद्धती लोकांसमोर मांडली. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, महात्मा गांधी पुरस्कृत नई तालीम ही शिक्षण पद्धती ही एकूण किती तत्वांवर आधारित शिक्षण पद्धती आहे? 3, 4, 5, 6. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 4. महात्मा गांधी पुरस्कृत नई तालीम शिक्षण पद्धती ही एकूण 4 तत्वांवर आधारित शिक्षण पद्धती आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीच्या विकासावर भर देण्यात आला होता? बोधात्मक विकासावर, भावात्मक विकासावर, क्रियात्मक विकासावर, बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक विकासावर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे बोधात्मक व भावात्मक व क्रियात्मक विकासावर. हेड, हर्ट अँड हँड ह्या 3Hचा विकास म्हणजेच बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक या 3 अंगांवर त्या ठिकाणी भर देण्यात आला होता. म्हणून बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक विकासावर हा पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, नई तालीम ही शिक्षण पद्धती डॅश शिक्षण योजना या नावानेही प्रसिद्ध आहे. गुजरात, वर्धा, पवनार, नागपूर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय वर्धा. नई तालीम ही शिक्षण पद्धती वर्धा शिक्षण योजना या नावानेही प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे शैक्षणिक उद्दिष्ट वा उद्दिष्टे कोणती होती? विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा या मूल्याविषयी जाणीव निर्माण करणे व त्यांना स्थानिक हस्तउद्योगांची ओळख करून देणे. विद्यार्थ्यांचा आध्यात्मिक विकास करणे व त्यांच्यामध्ये चारित्र्य निर्मिती करणे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांना स्वावलंबी बनविणे. वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय वरील सर्व. तर नई तालीम या शिक्षण पद्धतीची ही सगळी उद्दिष्ट होती की विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा या मूल्याची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना स्थानिक हस्तउद्योगांची ओळख करून देणे. विद्यार्थ्यांचा आध्यात्मिक विकास करणे आणि चारित्र्य निर्मिती करणे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे. म्हणून वरील सर्व त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, गांधीजींच्या मूलभूत शिक्षण पद्धतीचे माध्यम डॅश हे होते. स्थानिक पातळीवरच्या गरजा, स्थानिक पातळीवर चालणारा कृषी व्यवसाय, स्थानिक पातळीवर चालणारा हस्तोद्योग, कृषी उत्पादने व वन उत्पादने. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे स्थानिक पातळीवर चालणारा हस्तउद्योग. गांधीजींच्या मूलभूत शिक्षण पद्धतीचे म्हणजेच नई तालीम या पद्धतीचे माध्यम जो स्थानिक पातळीवर चालणारा जो हस्तोद्योग आहे हे होते. त्याला आपण क्राफ्ट बेस्ड एज्युकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता विषय शिकविला जात नव्हता? सफाई, आहारशास्त्र, आरोग्य, व्यापारशास्त्र. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय व्यापारशास्त्र. नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीमध्ये सफाई, आहारशास्त्र आणि आरोग्य हे विषय शिकवले जात होते, पण व्यापारशास्त्र हा विषय त्या ठिकाणी शिकवला जात नव्हता. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, महात्मा गांधीजींच्या नई तालीम शिक्षण योजनेला काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात मान्यता मिळाली? लखनौ, फैजपूर, मुंबई, हरिपुरा. तर या ठिकाणी 1938ला जे हरिपुरा येथील त्या ठिकाणी अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींच्या नई तालीम शिक्षण पद्धतीला काँग्रेसने त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि मान्यताही दिली होती. त्याच्यानंतर 9वा प्रश्न,
सेवाग्राम येथील नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीवर आधारित शाळा शासनाच्या अनास्थेपोटी इसवी सन मध्ये बंद पडली. 1965 ब 1970 का 1974 ड 1978. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क 1974. सेवाग्राम येथील नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीवर आधारित शाळा शासनाच्या अनास्थेपोटी इसवी सन 1974 बंद पडली. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, महात्मा गांधीजी सत्य कोणाला मानत असत? श्रमांना, ब ईश्वराला, क अहिंसेला, ड प्रेम व अहिंसेला. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब ईश्वराला. ट्रूथ इज गॉड अँड गॉड इज ट्रूथ असं ते म्हणायचे, म्हणून त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब ईश्वराला. महात्मा गांधीजी सत्य हे ईश्वराला मानत असत. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या संघाची स्थापना करण्यात आली? हिंदुस्थानी तालीम संघ, ब जनसेवक तालीम संघ, क सेवाग्राम तालीम संघ, ड भारतीय तालीम संघ. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे हिंदुस्थानी तालीम संघ. नई तालीम ह्या शिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हिंदुस्थानी तालीम संघ या संघाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर 12वा प्रश्न, जीवनाकडे बघण्याची सौंदर्य दृष्टी निर्माण करणारी कृती म्हणून गांधीजी नई तालीम शिक्षण पद्धतीतील डॅडॅश या विषयाकडे पाहत असत? सफाई, ब आहारशास्त्र, क स्वास्थ्य, ड भूगोल. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय सफाई. जीवनाकडे बघण्याची सौंदर्य दृष्टी निर्माण करणारी कृती म्हणून गांधीजी नई तालीम शिक्षण पद्धतीतील सफाई या विषयाकडे पाहत असत. त्याच्यानंतर 13वा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीत वस्त्रोद्योग शिकविताना टकली व धागा याद्वारे डॅडॅश विषय शिकविणे अपेक्षित होते? विज्ञान, ब भूमिती, क कार्यानुभव, ड अर्थशास्त्र. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब भूमिती. नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीमध्ये वस्त्रोद्योग शिकविताना टकली व धागा याद्वारे भूमिती हा विषय शिकविणे अपेक्षित होते. त्याच्यानंतर 14वा प्रश्न, नई तालीममध्ये रोजच्या 5 तासांपैकी 3 तास 20 मिनिटे इतका वेळ कोणत्या विषयाला देण्यात आला होता? इतिहास, ब भूगोल, क कला, ड हस्तउद्योग. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड हस्तउद्योग. नई तालीममध्ये रोजच्या 5 तासांपैकी 3 तास 20 मिनिटे हा वेळ जो वेळापत्रकामध्ये आहे तो हस्तउद्योग ह्या विषयाला देण्यात आला होता. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, सेवाग्राम येथे कोणत्या वर्षी नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन कोणत्या वर्षी नाही पाहिजे? सेवाग्राम येथे नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन कोणत्या नावाने करण्यात आले? विद्यानिकेतन, ब आनंद निकेतन, क शारदा निकेतन, ड सेवा निकेतन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब आनंद निकेतन. सेवाग्राम येथे नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन आनंद निकेतन ह्या नावाने करण्यात आले. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, सेवाग्राम येथे कोणत्या वर्षी नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले? इसवी सन 2000 ब इसवी सन 1990 क इसवी सन 2005 ड इसवी सन 2010. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय इसवी सन 2005 नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन आनंद निकेतन ह्या नावाने करण्यात आले. त्याला 2007 NCTEची मान्यता मिळाली. त्याच्यानंतर 17वा प्रश्न, नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीतील प्राथमिक शिक्षण हे कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होते? 5 वर्षे ते 12 वर्षे, व 6 वर्षे ते 13 वर्षे, क 7 वर्षे ते 14 वर्षे, ड 8 वर्षे ते 15 वर्षे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 7 वर्षे ते 14 वर्षे. नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीतील प्राथमिक शिक्षण हे 7 वर्षे ते 14 वर्षे ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होते. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, महात्मा गांधीजींना नई तालीम शिक्षण पद्धतीत इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा कोणत्या गोष्टीशी संबंध जोडला जाणे आवश्यक वाटत होते? राष्ट्रीय समस्यांशी, ब बालकांच्या परिपक्वतेशी, क बालकांच्या वास्तव जीवनाशी, ड आध्यात्मिक मूल्यांशी. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क बालकांच्या वास्तव जीवनाशी. महात्मा गांधीजींना नई तालीम शिक्षण पद्धतीत इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र ह्या विषयांचा संबंध बालकांच्या वास्तव जीवनाशी जोडला जाणे आवश्यक वाटत होते. त्याच्यानंतर 19वा प्रश्न, डॅडॅश यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात या राज्यात आज मितीस जवळपास 300 शाळा या नई तालीम पद्धतीवर आधारित कार्य करीत आहेत? श्री जमनालाल बजाज, ब श्री नारायणभाई देसाई, क श्री महादेवभाई देसाई, ड श्री काकासाहेब कालेलकर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय श्री नारायणभाई देसाई. श्री नारायणभाई देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळे गुजरात या राज्यात आज मितीस जवळपास 300 शाळा ह्या नई तालीम पद्धतीवर आधारित कार्य करीत आहेत. त्याच्यानंतर 20वा प्रश्न,
इसवी सन 1956पर्यंत भारतात सर्व राज्यांमध्ये नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीवर आधारित एकूण 1,500 शाळा अस्तित्वात होत्या व 5,000 व 30,000 का 38,000 व 48,000. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 48,000. इसवी सन 1956पर्यंत भारतात सर्व राज्यांमध्ये नई तालीम ह्या शिक्षण पद्धतीवर आधारित एकूण 48,000 शाळा कार्यरत होत्या, अस्तित्वात होत्या. तर अशा प्रकारे आज आपण कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन ह्या पेपरमधील मूलोद्योगी शिक्षण नई तालीम ह्या संदर्भात काही इम्पॉर्टंट MCQs पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेस. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.